इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज आहे, ज्यांना फायनान्स कसा मॅनेज करायचा आहे माहिती आहे किंवा फायनान्शियल ॲडवायझर्स असतात. सो त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. सल्ला देईन. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुमच्याकडे ChatGPT असेल, Google असेल, Gemini असेल, त्यांना इन्फो विचारू शकता. बट अगेन स्टिल सगळ्याचा स्टडी करा आणि त्याच्यानंतरच कुठल्याही पैशाच्या बाबतीमध्ये डिसिजन घेताना विचारपूर्वक डिसिजन घेऊनच गुंतवणूक करा, असं मी तुम्हाला सल्ला देईन. आता हे एवढं मोठं भाषण मी यासाठी दिलं, ऍक्च्युली माझा आज मजाक करायचा म्हणून नाहीये, अजिबात मला बरंच नाही वाटत आहे. बट स्टील जे मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं त्याच्या मागे हे कारण की मला एक माझा जो फंड आहे तो चेंज करायचा आहे. त्या रिगार्डिंग मी आज खूप इन्फो सर्च केल्या. मी माझ्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत पण बोलली. माझे भाऊ आहेत जे की इन्व्हेस्ट करत असतात, त्यांना माहिती असते त्याच्या, तिथे त्यांच्याशी पण बोलली आणि जवळ आता मला वाटतं एक 15-20 दिवस जास्त झालेत. सो आय एम स्टील थिंकिंग अबाउट की नक्की कुठे मी गुंतवणूक करायला पाहिजे पैशांची. सो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे ॲज पर माय इन्फो, अगेन ॲज पर माय नॉलेज, माझं जे आधीचे फंड होतं तर ते लार्ज कॅपिटल फंड होतं. सो मी आता जे पैसे त्याच्यात टाकणार आहे ते स्मॉल कॅपिटल असणार आहे. लार्ज कॅपिटल, स्मॉल कॅपिटल. हो, स्मॉल कॅपिटल कॅप असतं ना ते, मग मी पुन्हा कन्फ्यूज झाले की कॅप कॅपिटल बेस्ट राहील. सो ते लार्ज कॅप फंड आहे आणि मला थोडं लॉंग टर्मसाठी हवं आहे. सो आय एम थिंकिंग की स्मॉल कॅपमध्ये मी त्याला कन्वर्ट करते, बिकॉज मी जो आधी तो फंड काढलेला तो फायनान्शियल ॲडवायझर यांच्या थ्रू काढलेला. त्याच्यामुळे शी डिड अ थिंग की तिने रेग्युलरवाला काढला. आणि जे कोणी पण नवीन इन्व्हेस्टर्स असतील, ज्यांना म्हणजे नव्याने इन्व्हेस्टमेंट चालू करायची असेल, 500 रुपयाची असेल का 1000 रुपीजची असेल, लाईक इन SIPs, तर मग तुम्ही ना कधीही पूर्ण माहिती घ्या. जर का तुम्हाला त्याच्यातलं नॉलेजही नसेल तरी पण कधीही कोणाहीकडनं त्याची माहिती घ्या. मी सजेस्ट करेन की कुठल्याही फायनान्शियल ॲडवायझर थ्रू किंवा कुठल्याही बँके थ्रू तुम्ही मिडलमॅनच्या मध्ये न जाऊ नका. कारण का ते लोक काय करतात, तुम्हाला डायरेक्ट फंड काढून देत नाहीत आणि मग जो इन बिटवीन सगळं त्यांना म्हणजे इन बिटवीनचं जे सगळं मार्जिन आहे ते म्हणजे ते जे पैसे आहेत तर त्याचं सगळं त्यांना बेनिफिट मिळतं. किती ते माझं म्हणजे ते काय म्हणजे करतात की की तुम्हाला ते डायरेक्ट कळतंय ना? फंड न काढता रेग्युलर ग्रोथवाला फंड काढतात, राईट? सो त्यामुळे तुम्हाला जो नफा मिळायला पाहिजे तो मिळत नाही. जे तुमचं प्रॉफिट होतंय, जे तुम्हाला मार्केटमधनं व्हॅल्यू गेन होते आहे, ती व्हॅल्यू ते एजंट असल्यामुळे त्यांना बरीचशी मिळत असते. सो तुमचं तो तिथे जे नुकसान होतं ते तुम्ही होऊन देऊ नका. आय नो की फर्स्ट स्टेज सगळ्यांनाच नाही समजत. जसं की माझ्याही बाबतीमध्ये झालं की मला त्याच्यामधलं काहीही नॉलेज नव्हतं. त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाबांनी मला सजेस्ट केलं की ह्या फायनान्शियल ॲडवायझर चांगल्या आहेत, सो यू गो थ्रू हर. तर मग मी त्यांच्याशी बोलली, काही गोष्टी थोड्या सर्च केल्या, बट इतकं पटकन आपल्याला या गोष्टी नाही समजत, बिकॉज माझं बॅकग्राऊंड सायन्सचा आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टी नाही पटकन समजल्या. सो मी थोडा वेळ घेतला, बट अगेन आय वॉज लाईक की नको चला, विश्वास टाकला, असं झालं. सो त्यामुळे काय झालं की त्यांनी मला 2-3 फंड सजेस्ट केले. एक फंड मी स्वतःहून त्यांना सांगितलेलं की ह्याच्यात तुम्ही मला ओपन करून द्या, तर तो फंड ठीक आहे, इट्स गोइंग गुड. सो त्याच्यामध्ये मी पैसे तसेच गुंतवून ठेवलेले आहेत. बट जो हा दुसरा फंड आहे, तर एक तर त्यांनी मला UTIचा फंड सांगितला काढायला, विच इज अगेन इन हर, काय त्याला म्हणतात, तो तिच्या फेवरमध्ये होता, बिकॉज शी इज दॅट UTIची काय असतात ते लोक एजंट वगैरे. सो त्याच्यामुळे मग त्यांना त्याचे अवॉर्ड्स वगैरे बरंच काय काय मिळाले. सो त्या ऑल द टाइम UTIचंच सांगत असतात. तर त्यामुळे ते त्यांच्या फेवरमध्ये, तर ऑब्व्हियसली आय एम नॉट गोना ब्लेम हर बिकॉज इट्स हर जॉब. सो ती तेच तुम्हाला कन्व्हिन्स करणार, तेच त्याच्यातच पैसे गुंतवणार ज्याच्यात त्यांना जास्त फायदा आहे. तो त्याच्यामुळे मग त्यांनी मला तो UTI फंड सांगितलं, तर तो पण मी नाही मध्येच काढू शकत आहे, बिकॉज इट लॉक, बिकॉज इट्स हॅव्हिंग लॉक इन पिरियड. मग मी 3 त्यांच्याकडे फंड काढले. तर 2 हे फंड झाले आणि तिसरा फंड माझा जो होता तर तो त्यांनी मला लार्ज कॅपमध्ये टाकला. तर तो जो लार्ज कॅपमध्ये टाकलेला फंड आहे, तर त्यांनी फक्त त्याचं NAV कमी आहे म्हणून त्याच्यामध्ये टाकला. आणि मी त्यांना असं सांगितलेलं की तुम्ही मला जो बेस्ट फंड असेल तो सांगा की ज्याचे रिटर्न्स चांगले आहेत. तर त्यांनी मला जो फंड सांगितला
तर तो टाटाचं नाव असल्यामुळे खरं सांगते, मी जे काही आहे ते खरं सांगते, की मला बिलकुल याच्यामध्ये नॉलेज नव्हतं. जो टाटाचं सांगितल्यामुळे टाटा एक वेल नोन कंपनी आहे आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं, की ठीक आहे. जर का ह्या सजेस्ट करतात तर ऑब्व्हियसली शी नोज अबाउट इट. त्याच्यामुळे मग मी त्यांना म्हटलं, की ठीक आहे, ओके तुम्ही याच्यामध्ये गुंतवा. हा तर जो फंड आहे तो फक्त आय-टी बेस्ड कंपनी रिलेटेड आहे. म्हणजे ज्या आय-टी कंपनीज आहेत, तर त्या आय-टी कंपनीमध्येच हा फंड इन्व्हेस्ट करतो आणि त्याप्रमाणे मार्केट वरती खाली होणार. पण आता येत्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर आय-टी रिगार्डिंग ज्या गोष्टी आहेत, तर त्या एआयने बऱ्याच कॅप्चर केल्या. त्याच्यामुळे एआयमुळेही असं होऊ शकतं, की उद्या आय-टी इंडस्ट्रीजचं जे मागणी आहे किंवा आपण ऐकतो ले ऑफ एंड ऑल, तर ते कमी होऊ शकतं. दॅट कुड बी द अच्छा. पॉसिबिलिटी. सो मग मी विचार केला, की देअर इज नो म्हणजे माझा त्याच्यामध्ये काहीच फायदा नाहीये ना. असं काही दिसत नाहीये बात तो सही चान्सेस, है. की हा फंड पुढे जाऊन वाढेल किंवा हा मला काही चांगले रिटर्न्स देईल. सो मग मी त्यांना सांगितलं, की तुम्ही हा डिस्कंटिन्यू करा. मला ऑलमोस्ट 2-3 वर्ष झाली ठीक है. होती. तर मी सांगितलं, की तुम्ही तू समझा? डिस्कंटिन्यू करा हा हाँ. फंड आणि मग मी इन्फो वाचलेली तेव्हा त्याच्यामध्ये असं होतं, की ज्या आय-टी रिलेटेड कंपनीज आहेत, तर त्याच्यामध्येच सगळ्यात गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे जर का आय-टीमध्ये काही प्रोग्रेस झाला, ॲज इन आय-टी इंडस्ट्रीमध्ये काही प्रोग्रेस झाला तरच तो फंड वाढणार. अदरवाईज देअर आर नो एनी अदर कंपनीज इन्व्हॉल्व्ड इन दॅट फंड. आणि मागच्या 1 वर्षापासून ते 2 वर्षापासून म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण म्हणेन फ्रॉम फ्रॉम पास्ट 1 इयर बट जर का तुम्ही बघितलं की यूएस अँड ऑलमध्ये बाकी वर्ल्डमध्ये तर कधीपासूनच एआयने जास्त बूम केलेली आहे. सो तिकडे ले ऑफ्स तर बिफोर 1-2 इयर्सच स्टार्ट झालेत. बट आपल्या इथे आता हे हळू स्टार्ट होऊ शकतं. सो अरे बाय ये बात तो अंडरस्टँडिंग द इसने पहले रिस्क भी ऑफ बोली है ना। हा ये माझा क्या भूल फंड जाती है मनी क्या, वापस त्याच्यातच से वही ठेवण्यापेक्षा बता मग रही मी है। त्यांना सांगितलं, की तुम्ही माझा फंड डिस्कंटिन्यू करा. अरे दीदी, प्लस तो ये तो रेग्युलरमध्ये बता काढलेला चुकी हो, त्याच्यामुळे टू बी व्हेरी ऑनेस्ट आगे का मला बताओ त्याच्यामध्ये ना। पॉझिटिव्ह मार्जिन काहीच नव्हतं. म्हणजे मी जेवढे पैसे गुंतवलेले त्याच्यात पण तो थोडासा निगेटिव्हमध्ये चालू होता. मग मी त्यांना म्हटलं, की तुम्ही तो फंड बंद करा. मी त्यातनं पैसे काढले नाहीत लगेच. मी पैसे थोडेसे इन्क्रीज झाल्यानंतरच काढले आणि मग काय केलं, की थोडंसं सर्च केलं, की माझी ॲपेटाईट रिस्क घेण्याची जास्त आहे बिकॉज मला आत्ता पैशांची नाहीये गरज. तर मग मला माझ्या मुलीच्या एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी जर का पैसे हवे असतील, तर मग त्या दृष्टीने मला गुंतवणूक करायची आहे. म्हणून मी पुन्हा एकदा स्मॉल कॅप फंडमध्ये विचार केला, की पैसे गुंतवूयात. आणि मग विथ सो मेनी ऑफ सजेशन्स अँड सर्चिंग अँड ऑल ब्ला, ब्ला, ब्ला. सो आय हॅव डिसाइडेड, की मी निपॉन स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते. सो म्हणजे हे मी माझ्या साइडने तुम्हाला सांगते आहे. ही माझी अ, मी तुम्हाला एक जर्नी शेअर करते आहे. बट असं काही तुमची जर्नी असेल तर तुम्ही नक्की सांगा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओज आणि कंटेंट आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू आणि विश मी की मी लवकर बरी होऊन देत. ॲक्चुअली मी खरंच खूप अशी हे झाली, डिझीज झाली आहे. प्लस असा वीकनेस आलाय खूप आणि मग ते चेहऱ्यावरती नको दिसायला म्हणून आय हॅव रिंग लाईट. तर ती आज मी माझ्या एकदम समोरच ठेवलेली आहे आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती एवढासा हा ॲज अ लाईट आहे. सो इट्स बिकॉज ऑफ दॅट रिंग लाईट.